सार्थ एकनाथी भागवत अध्याय 9 भाग 1. हे ओंकाररूप सद्गुरो, तुला नमस्कार असो. तू स्वतः अमरावतीचा अधिपती इंद्र असून अनुभव हाच ऐरावती होय. तो हत्ती स्वानंद मदाच्या उन्मत्त स्थितीने डुलत असतो. तुझ्या हातामध्ये उपदेशरूपी ज्वाज्वल्य वज्र आहे. त्याने तू जडजीवरूपी जे पर्वत त्यांचे संकल्प विकल्प रूप पंख तोडून त्यांना पुन्हा नीट रीतीने मूळ पदावर स्थापन करतोस. विवेक हाच पारिजातक असून वैराग्यरूपी पुष्पांनी तो घमघमीत झाला आहे. मुमुक्षी रूपी मूळ पदावर स्थापन करतोस. विवेक हाच पारिजातक असून वैराग्यरूपी पुष्पांनी तो घमघमीत झाला आहे. मुमुक्षुरूपी भ्रमर हा पुष्पात शिरून चित्सुकरूपी मकरंद सेवन करतात. उपशम हाच बृहस्पती, तो तुझ्या विश्वासाने तुझ्या अगदी सन्निध असतो. त्याला तूही मोठ्या प्रेमाने मान देतोस. तोच तुझ्या सभेतील मुख्य सभासद आहे. तुझ्या पदरी कृपारूप कामधेनूंची खिल्लारे आहेत. श्रद्धारूपी वत्सांच्या हंबरण्याने त्याच्या स्तनामध्ये पाना भरून दूध वाहू लागते, जे भगवत भक्तांना पुरते. तेजस्वी चिंतामणीचे खडे तुझ्या सभोवतालच्या जमिनीवर पडलेले असतात, परंतु भक्त त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. तुझ्या चरणाच्या आवडीनेच ते तृप्त असतात. स्वर्गातील अप्सरा म्हणजे अष्टमहासिद्धी तुझ्या पुढे नाना प्रकारांनी नृत्य करतात, पण खरोखर तुझे दास असतात. ते त्यांच्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहत नाही. मंदबुद्धी पुरुषच त्यांना भाळतात. सर्वत्र समदृष्टीचे तुझे सिंहासन अढळ आहे. त्यावर सच्चिदानंदाची गादी आहे. तेथेच तुझे सुखासन असते. तुझे पद मिळवण्याकरता साधन चतुष्टयाची संपत्ती मिळवून सोहम ह्या ध्यासाने यज्ञकर्ते पुरुष यज्ञ करतात. जे सावधानपणाने मनाचा होम करतात, त्या भक्तजनांचे भजन पाहून व त्यांच्या भक्तिभावार्थावर संतुष्ट होऊन तू आपले पद त्यांना देतोस. त्यांना निजात्मता अर्पण करून आपल्या पदावर बसवितोस. मरणाशिवाय अमर करून जेथे पतन म्हणून नाही, अशा स्थानावर त्यांची तू स्थापना करतोस. इंद्राने अहिल्याशी व्याभिचार केला आणि तू वृंदेशी व्याभिचार केलास. इंद्र फक्त सहस्रनेत्र झाला, तू स्वर्गामध्ये सर्व पाहणारा झालास. इंद्राला दैत्य दीन करतात व त्यांचे पद हिरावून घेतात. तुलाही भक्त प्रसन्न करून घेतात व तुझे चिद्वन पद बळकावतात. कुकुस्त इंद्राच्या खांद्यावर बसला, तुझ्या खांद्यावर दुर्वास बसला. इंद्र विष्णूच्या बुद्धीने चालतो व तू भक्तांच्या छंदाने वागतोस. रावणाने इंद्राला बंदीत घातले, तुला बळीने द्वारपार करून ठेवले. इंद्र यज्ञातील हविर्भाग मागतो, तू भूमिदान मागता झालास. इंद्राला अग्नीच्या मुखाने तृप्ती आणि तू विश्वतो मुखाने तृप्त. हे गुरुराया, असा तू कृपेची केवळ मूर्ती आहेस आणि अमरांचा सार्वभौम आहेस. आता तुझी विनवणी करावी तर तेथे वाणीचा रिगाव होत नाही, कारण तुझ्यामुळेच वाणी प्रकट होते. खरोखर मुखाने बोलणारा तूच आहेस. हा एका जनार्दनामध्ये एकरूप होऊन गेला, त्यामुळे तो जनार्दनच खरा वक्ता होय. तोच अशा रीतीने मुखांमध्ये व शब्दांमध्ये प्रवेश करून ग्रंथाचे कार्य करवीत आहे. येथे अहंता समूळ नाश पावली, अर्थात मी नष्ट झाल्यामुळे तूच कविकर्ता झालास. तूच जनार्दन अभंगामध्ये कवितेमध्ये एकनाथाचे नाव घालतोस. एकनाथाची गुरुच्या चरणी अभंगता तादात्म्यभाव झाला आहे. त्या गुरुचरणाच्या प्रसादानेच अवधूताने यदूला सांगितलेली गुरूंची लक्षणे यथातथ्य रीतीने विशद करून वर्णन केली. मागे 8व्या अध्यायाच्या शेवटी पिंगला ही एकटी असताना विवेकाने आणि वैराग्याने तिची वृत्ती पालटून ती आत्मसुखाला प्राप्त झाली. तात्पर्य, जो जो परिग्रहशून्य होत जावे, तो तो आत्मसुख प्राप्त होत असते. हेच त्या भाषणातील सार त्या ब्राह्मणाने सांगितले. ब्राह्मण राजाला म्हणाला, ज्याच्यापाशी परिग्रह कसला तरी संग्रह असतो, त्याला रात्रंदिवस चढाओढीने वाढते दुःख भोगावे लागते. कुटुंब परिग्रहाच्या आसक्तीनेच दुर्बुद्धी कपोत पक्षी नाश पावला. एकटे असूनही परिग्रहाच्या नादाला जे लागतात, तेही पण दुःख पावतात. गृहाचा परिग्रह केला की त्याला दगड मातीचा सुद्धा लोभ वाढतो. एका काडीकरता सुद्धा
ते स्नेहबंधन सोडून कलहाला उद्युक्त होतात. पण विरक्त पुरुषांना सुद्धा परिग्रह कसा लागतो तो पहा. त्यांना शिष्य संप्रदाय पाशात पाडतो. शास्त्राच्या पुस्तकांच्या संग्रहाची आवड लागून त्यामुळे मठ करण्याचा लोभ सुटतो आणि मग त्या मठातील शिष्यांची समजूत घालता घालता बिचारा अगदी बेजार होऊन जातो. मग ते त्या परिवाराला कंटाळून साराच परिवार सोडून देतात. मठाची आशा लागली की त्यासाठी शिष्य संप्रदाय जमवावा लागतो. शिष्य समुदाय जमला की त्यांचा परस्परात आपोआपच कलह उत्पन्न होतो. अशा प्रकारे परिग्रहामुळे संन्यासाला विरोध मात्र होतो. पूर्वीचा बायको मुलांचा परिग्रह सोडून देऊन लंगोटीसुद्धा टाकून उघडा झाला होता. परंतु आता उघडा बोडकाच डोक्यावरती घागर घेऊन मठासभोवती लावलेल्या झाडांना पाणी शिंपीत असतो. त्या वृक्षाचे कोणी पान तोडले की आकाश पाताळ एक करून भांडण सुरू करतो. अशा प्रकारे परिग्रहाचे संकट मोठे कठीण असते. ते साऱ्यांनाच दुःखाने भंडावते. आवडीने म्हणून जो परिग्रह करावा तो दुःख आणि कलहच उत्पन्न करतो. हा प्रत्यक्ष अनुभव येत असूनही वैराग्य उत्पन्न होत नाही. परिग्रहाची दशा ही अशी आहे की हे पाहूनच जो देखणा ज्ञाता असतो तो त्याचवरची आसक्ती सर्वथैव सोडून देऊन सर्वस्वाचा त्याग करून अकिंचित मार्गालाच लागतो. प्रपंच हाच मुळी क्षणभंगूर म्हणजे नाशवंत आहे. त्यातला परिग्रह शाश्वत कसा असणार? याप्रमाणे साऱ्यांचा विचार करूनच जे अकिंचन होऊन बसतात. सर्व परिग्रहांमध्ये देहपरिग्रहाचा खोडा मोठा दांडगा असतो. तो मिथ्या समजून तात्काळ जो फोडून टाकतो तोच खरा विचारी व ज्ञाता होय. ज्याचा देहपरिग्रह मिथ्या होतो तो अनंत सुखाच्या मंदिरात येतो. ज्या सुखाचा अंत करता येत नाही त्या निजसुखाला तो प्राप्त होतो. असे सांगून अवधूत विनोदाने म्हणाला, परिग्रह हा दुःखदायक असल्याचा वृत्तांत तुला टिटवीच्या गुरुत्वावरून सादंत्य सांगून देतो. तेव्हा राजाच्या मनाला दचका बसला. तो मनात म्हणाला, मीही राज्य परिग्रहात गुंतून पडलो असून देहपरिग्रहानेही बंधीत पडलो आहे. तेव्हा याचा मला आता त्याग केला पाहिजे. ह्याप्रमाणे राजाला वैराग्य उत्पन्न होऊन तो सर्वस्व त्याग करण्याला तयार झाला. श्रवणाचे भाग्य ज्याला लाभल्यामुळे तो आत्मज्ञानाला प्राप्त झाला. कुररी पक्षाच्या गुरुत्वाने परिग्रह त्यागाचा विचार करण्यासाठी तो नीट लक्ष लावून श्रवण करू लागला. कोणी एक कुरर म्हणजे टिटवा पक्षी होता. त्याला एक चांगलासा मांसाचा तुकडा मिळाला. त्याने तो तिथल्या तिथेच खाऊन टाकावा, पण तो न खाता लोभ स्वभावाने बाळगून ठेवला. तेव्हा तो मांसाचा मोठा तुकडा पाहून त्या टिटव्यांपाशी तसला तुकडा नव्हता. ते ह्याच्यापेक्षा बलवान लहान मोठे टिटवे मिळून लवकर त्याच्याकडे धावत आले. ते आता बळजबरीने तो तुकडा आपल्यापासून हिरावून घेतील हे जाणून तो पुढे पळू लागला. तो पळतो आहे असे पाहून सर्वांनी एकदम लगट करून त्याला घेरला. त्या माशाच्या लालचीने सर्वांचा मोठा झगडा सुरू झाला. ते निष्ठुर होऊन चहूकडून त्याला फडाफडा मारू लागले. कोणी पंखाने झडपू लागले, कोणी नखाने चपेटे हाणू लागले, कोणी तोंडाने ओरबडू लागले. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले. मांसाच्या तुकड्याने तोंड गुंतलेले असल्यामुळे मारले तरी ओरडायला येत नव्हते. कितीही धक्काबुक्की केली तरी त्याला बोलवावयाला तोंड नव्हते. तो मनात विचार करू लागला की हे माझे खरोखर स्वजातीय बांधव असून स्नेहभाव सोडून मला का बरे पीडा देतात. तो म्हणाला, माझ्या जवळचा मांसाचा तुकडा हेच माझ्या दुःखाचे मूळ आहे. असे म्हणून त्याने तो लागलाच टाकून दिला आणि सुखाने स्वस्थ बसला. पण जेथे तो मांसाचा तुकडा पडला तेथे तंट्याचा मोठा गोंधळच माजून राहिला. एकमेकांची डोकी फोडून परस्परांची तोंडे ठेचू लागले. पहिला टिटवा मांसाचा तुकडा टाकून बसला होता. तो ह्या तंट्याची मौज पाहत राहिला. तात्पर्य, मूळ परिग्रह जेथे असतो तेथे दुःख असते आणि तो टाकला की मोठे सुख होते. माड्या, गोपुरे, वाडे, धन, धान्य, परोपरीची वस्त्रे, रत्ने,
पोळी, द्रव्य, बायकांमुळे इत्यादी जो समुदाय तोच खरा परिग्रह होय. या साऱ्या परिग्रहाचे मूळ पाहावयास गेले तर केवळ देहबुद्धी म्हणजे देह हाच मी अशी भावना, तीही अभिमानाने जोरावलेली. म्हणजे एकंदरीत सर्वांचे मूळ अभिमान. तो अभिमानच जेव्हा सोडून द्यावा तेव्हाच प्रपंचाचे मूळ खुंटते. मूळच तोडून टाकले म्हणजे प्रचंड वृक्षही उलथून पडतो. तसेच हे आहे. अभिमानाला देहबुद्धी हे जीवन असते आणि देहबुद्धी ही संगाने दृढतर होते. ह्या दोघांच्या संगतीचे परिग्रह हे निवासस्थान होय. अशा प्रकारे ही परस्पर सहाय्यकारी असून परस्परांना ती चिकटून राहतात. याकरता त्याने त्याग केला असता मोठे सुख होते आणि त्याचा परिग्रह संग्रह केला असता तो दुःखास कारणीभूत होतो. परिग्रह त्यागाचे मूळ म्हणशील तर आधी अभिमान सोडावा. त्याशिवाय त्याग करायला गेले तर ती विटंबना मात्र होईल. अभिमानासहित सर्व सोडावे तेव्हाच सुखाच्या पायघड्या पडतील. ते सुख तोंडाने सांगता येत नाही. शब्द लाजून मागे परततो. हे राजा, आता अभिमान सोडून असे वागता येईल असे म्हणशील तर त्याविषयी बालकाच्या गुरुत्वाचे सादंत्य लक्षण तुला सांगतो. हे माझे व हे तुझे असे मूल कधी म्हणत नाही. हे उंच व हे नीच असे त्याला समजत नाही. म्हणून ते मानापमान सुखाने सहन करून राहते. 3 महिन्याच्या मुलाला मान म्हणजे काय याची ओळख नसते. तसेच अपमानही त्याला माहीत नसतो. आपल्यालाच आनंदात ते खेळत असते. दुसरेपणाला ते शिकवतच नाही. मूळ आपल्यालाच लीलेने आपल्याशीच खेळत असते. आपणच करमणूक असते. मुलाला घरादाराची काळजी कधीच शिवत नाही. ते स्वभावतः निष्काळजी असते. चिंतेची वार्ता त्याला माहीत नसते. दुसरी स्थितीच पाहिलेली नसल्यामुळे मूल आपल्यावरच प्रीती करते. ते आपल्यामध्येच रममान होते. त्याचप्रमाणे योग्याची स्थिती आहे. योग्याला प्रपंचाचे भान सत्यत्वाने नसते. त्यामुळे त्याला मान व अपमान दोन्ही सारखीच असतात. चित्रातल्या सापाने खाल्ला होता तो चित्रातल्या अमृतानेच वाचला. त्याप्रमाणे योगी जन्ममरणापासून सुटून द्वंद्वापासून मुक्त होऊन निश्चळ राहिलेला असतो. घरदार, बायका, मुले यांची चिंता वाहणे ही सारीच गोष्ट मिथ्या होय. आपला देहच जर त्याला खरा वाटला असता तर त्याने बायका मुलांची चिंता केली असती. संसाराचे मूळ म्हणजे कल्पना. ही कल्पना मनाच्या अधीन असते. ते मनच स्वस्वरूपामध्ये लीन झाले म्हणजे सर्वत्र चिद्वन वस्तूच होऊन जाते. त्या स्वरूपाच्या अनुसंधाने तो चिद्वन स्वरूपामध्ये आनंदाने क्रीडा करीत असतो. ती क्रीडा अभिमानविरहित देवयोगाने चालत असते. आत्मसुखाची प्राप्ती होऊन मनादी इंद्रिये शांत झाली. अणुमात्रही वृत्ती स्फुरण पावेनाशी झाली म्हणजे त्याला समाधी असे म्हणतात. त्याच स्वरूपामध्ये मन ठेवून बाह्यस्फूर्तीचे भान स्फुरत असले म्हणजे त्या स्थितीला साधू लोक व्युत्थान असे म्हणतात. उंबऱ्यावर दिवा ठेवला म्हणजे दोन्हीकडच्या बाजूचेही पदार्थ दिसतात. त्याप्रमाणे व्युत्थान दशा जीवभावनेला व शिवस्वरूपाला दोघांनाही जाणणारी असते. मिठाचा आणि पाण्याचा ज्याप्रमाणे एकजीव होऊन जातो त्याचप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये मन विरवून टाकून आत्मस्वरूपाशी तदात्म होऊन ते समाधी व व्युत्थान दोन्हीही लाथेने झुगारून देतो. त्याला मग कोणाचा मानही नाही व अपमानही नाही. घरादाराची आणि पुत्राची चिंता तरी कोण करणार. मन स्वरूपात हरवून गेल्याने ते आत्मसमाधानाला प्राप्त होते. मनावाचून होणारे शरीर व्यापार म्हणजे अगदी मुलासारखे होत. त्याची हालचाल म्हणजे दैवयोगाने होईल ती अर्थात नेहमी वृत्तीशून्यतेनेच वागवावयाची. चिंतेचा भोवरा मोठा दांडगा आहे. त्यात ब्रह्मदेवादिकांसारखेसुद्धा बुडून जातात. पण हे यदुवीरा, त्यातून दोघेच काय ते खरोखर सुटतात. त्या दोघांना द्वैत्याचे भान नसते. दोघेही मानापमान जाणत नाही. दोघेही सुखाने सुखी असतात आणि दोघेही मनापासून वर्णन करतात. पण एकाला पुढे दुःख प्राप्त होते आणि दुसऱ्याचे सुख आणि दुःख दोन्ही जिंकलेली असतात. एकाला मुग्धतेने सुख असते आणि दुसऱ्याला आत्मज्ञानाचे सुख असते. मुलाच्या ठिकाणी पाहिले
तर त्याच्या देहामध्ये गुप्त वासना असते. तिलाच पुढे अंकुर फुटून तीच त्याला हटकून गोत्यात घालते. योगी मात्र त्याप्रमाणे नव्हे, तो गुणातीत असतो. त्याला जगामध्ये सुखदुःखाचा संपर्क कधीच नसतो. देहामध्ये जीव तर वागत असलेला दिसतो, मग तो गुणातीत कसा काय होतो असे म्हणशील तर तोही वृत्तांत सादंत सांगतो ऐक. साधक हा साधुजनांची सेवा करून आपला सत्वगुण वाढवित असतो. अशा प्रकारे सत्वगुण वाढला म्हणजे ज्ञानाचे साधन साध्य होते. त्या साधलेल्या ज्ञानसाधनाच्या योगाने इहलोकात कर्मठांना भोगावयास लागणारी मोहममतेची रजतात्मक लक्षणे ते छेदून टाकतात. तात्पर्य, शुद्ध सत्वाच्या वाढीने रज आणि तम यांचा संहार होतो व सत्व एकटेच राहते. तेही मग आपोआपच शांत होते. लाकडाचे जो भारे घेऊन पडत असतात तो अग्नी मोठ्या उल्हासाने ते जाळून टाकीत असतो. पण लाकडाचा तुकडासुद्धा जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा तोच अग्नी आपल्या मूळ तेजामध्ये लीन होतो. अशाच रीतीने गुणावस्थेला जिंकून योगी गुणातीत अवस्थेला पोहोचतो. त्यामुळे कल्पात झाला तरी त्याचा संसार व्यथा बाधत नाही. ज्या सुखाला अंत नाही ते सुख त्यांना आत्मस्वरूपानेच प्राप्त झालेले असते. ते देहामध्ये वागत असले तरी देहातीत असतात. त्यामुळे त्यांना चिंतारूप भोवरा त्रास देत नाही. खरोखर एकीएक झाल्याशिवाय ही अवस्था हाती लागत नाही. याचसाठी हे राजेश्वरा, मी कुमारीला गुरु केल्याची गोष्ट तुला सांगतो. कोणी एक कुमारिका होती. तिला घरामध्ये राखून ठेवून तिचे आईबापले आपल्या आप्तेष्टांसह कुलस्वामीच्या यात्रेला गेली. त्या कन्येच्या विवाहाचा विचार पूर्वीच करून ठेवलेला होता. त्या संबंधाने वांग निश्चय करण्याकरता वरपक्षाकडील थोर ब्राह्मण त्या घरी आले. त्यांनी घरात कोण आहे असे विचारले, परंतु लज्जेमुळे नवरीने मौन धारण केले. पण त्यांच्या दृष्टीस न पडता तिने त्यांच्या सत्काराच्या साहित्याची सर्व तयारी केली. खिडकीतून सर्वांना बसावयासाठी आसने दिली. गंधाक्षदा, फुले, पाने सर्व काही न बोलताच आणून दिले. पूजेचे सर्व साहित्य समोर आलेले पाहून ब्राह्मणांनी जाणले की घरामध्ये फक्त नवरीच आहे व तिचेच हे चातुर्य दिसते. तिला त्यांच्या पाहुणचाराची काळजी पडली. ती मनात म्हणाली, माझ्या आईला यावयास उशीर होईल आणि घरामध्ये तर तांदूळ सडलेले नाहीत. ती येऊन सडू लागल्यास जेवणास काय उशीर होईल असा विचार करून ती आपणच तांदूळ सडू लागली. पण ते कांडण काढताना तिचे मोठे शहाणपणाचे काम केले ती गोष्ट श्रवण कर. काढण्याचा घाव घालताच हातातील कांकणाचा आवाज होऊ लागला. तेव्हा त्या नादाची तिला लाजच वाटून ती मनात विचार करू लागली की ह्या कंकणाचा ध्वनी पाहुण्यांच्या कानावर गेला तर मला अतिशय लाज वाटेल. कारण ते म्हणतील की ही नवी नवरी कांडण कांडावयाला बसली आहे. याकरता त्यांच्या कानावर माझ्या कंकणाचा आवाज तर जाऊ नये व माझे कांडण तर चालत राहावे. असा विचार करून तिने कांकणाकडे पाहिले. पाहावयास गेले तर ते दिसण्यास मुलगीच होती, पण तिचा विचार मात्र पोक्त मनुष्यापेक्षाही अधिक होता. त्या शहाण्या मुलीने ते कांकणाचा नाद मोठ्या व युक्तीने विभागून टाकण्याचा निश्चय केला. ती मनात म्हणाली, यावेळी जर कांकणे पचवावीत तर ह्या शुभमुहूर्तावरून अपशकुन केल्यासारखे होईल. माझ्या पतीला 100 वर्ष आयुष्य हो असे म्हणून तिने कांकणे पिचवली नाहीत. ती मुलगी मोठी बुद्धिवान होती. तिने हातातली कांकणे हळूच उतरून जपून ठेवली. तेव्हा हातामध्ये फक्त 2 राखली. 2 कंकणे ठेवून ती कांडण करू लागली. पण त्या 2 कांकणाचाही नाद लागलाच. तो कानात ऐकताच तिला पुन्हा लाज वाटू लागली. तेव्हा ती म्हणाली की हेही उपयोगी नाही. दोघांची गाठ एके ठिकाणी असली की तेथे शब्द हा उत्पन्न व्हावयाचा. म्हणून त्या दोहोतील आणखी एक कांकण काढून ती मुलगी कांडावयाला बसली. तेव्हा एका कंकणाचा नाद मुळीच उठेनासा झाला. हे राजवर्या, तोच उपदेश मी तेथे शिकून घेतला. तू आपले प्रतिस्पर्धी असलेले सारे राजे जिंकून त्यांना आपला दास करून ठेवलेस. त्यामुळे मी मोठा समर्थ शत्रूंना अजिंक्य असा गर्व मानत असशील तर तो व्यर्थ होय. कारण कामक्रोधाधिक शत्रूंचा सगळा वर्ग यथासांग जिंकल्याशिवाय अरिमर्दन हा शब्द योग्य होणार नाही. त्या शब्दाला कमीपणा मात्र येईल. कामाधिक जे षड्रिपू आहेत ते ह्या उपदेशरूप शस्त्राच्या धारेने हतवीर्य करून
त्यांना वठणीस आणशील, तेव्हाच तुला संसारामध्ये शत्रू नाही असे म्हणता येईल. असो, आता तू म्हणशील की तू अवधूत केवळ लोकविरहित राहतोस आणि ती कन्या तर घराच्या आत असणारी. तिचा एकांतातील वृत्तांत तुला कसा कळला? तर मी निर्जन अरण्यामध्ये राहून गुरुवचनावर विश्वास ठेवून आसनावर अढळ बसून ध्यानामध्ये निजतत्वाचे आकलन केले आहे. त्याच तत्वनिश्चयाकरता मी ह्या पृथ्वीवर फिरत असतो आणि जनात असो की वनात असो निजात्मभावच दृढ करून मी पाहत असो. दृश्य पदार्थाची भेट झाली तरी दृश्य हे दृश्यत्वाने दिसतच नाही. इतकेच नव्हे तर दृष्टपणही नाहीसे होते. अशा दृष्टीने मी फिरत असतो. याप्रमाणे गुरुत्वाचे गुण स्वीकारून जगाकडे पाहत असता मला चैतन्य भावच स्फुरू लागतो. अशा रीतीने मी फिरत असतो. अशा आत्मदृष्टीने चराचर सृष्टीमध्ये फिरत असता अकस्मात त्याच वेळी मी त्या मुलीच्या घरी पोहोचलो. हे चतुरा, आपला हेतू सिद्धीस नेण्याकरता त्या मुलीने कांकणाची युक्ती कशी काढली त्याचा विचार करून त्यापासून मी कोणता बोध घेतला ते ऐक. ज्या ठिकाणी पुष्कळ लोक वास करतात तेथे अनिवार्य कलह माजून राहतो. इतकेच नव्हे तर दोघेच आसामी जर एकांतात बसले तरीसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करू लागतात. जेथे गोष्टीमध्येच वेळ जातो तेथे आपला स्वार्थ असा काहीच साधत नाही. म्हणूनच पहा, मी हा एकटा एकच फिरत असतो. एकटाच असता एकाग्रता साधली तर मोठा लाभ हातात चढतो आणि त्याकरता खरोखर मी एका बाण मारणाऱ्या मनुष्याला गुरु करून घेतले. वैराग्याशिवायच अभ्यास सुरू केला तर तेथे विषयरूप दांडगे चोर उठतात. काम दरवडा घालतो आणि मुद्दल हे आत्मज्ञान हेच नाहीसे होते. याकरता विवेकरूप दिवा पुढे करून अज्ञानरूप अंधार आधी नाहीसा करावा आणि महामुद्रेच्या योगाने वैराग्याचेही पुरे पाठबळ प्राण्यांची आणि अपानाची फार दिवस चुकामुक झालेली होती. ती अभ्यासाच्या बळाने दोघांचीही एकदम भेट करून दिली. ती ओळख झाल्यावर बरोबर पूर्वीची जुनी खूण पटली. तेव्हा त्या दोघांनी एकमेकास मिठी मारली आणि समसाम्याने त्यांचे समाधान झाले. अशा प्रकारे आसनावर दृढ बसून प्राण्याचे आणि अपानांचे ऐक्य करून सोडले आणि ब्रह्मस्थानामध्ये घुसण्याकरिता बाहुटा चढविला. ब्रह्मगिरीच्या कड्याला शमदमाने वेढा घालून पुढच्या तोंडाला प्रत्याहाराचे युद्ध सुरू केले. प्राणापानाच्या विवरामध्ये पूर्वीची ओळख होती तरी मन एकाग्र राखून त्यांची माळ लावून दिली. एकाग्रतेच्या हल्ल्यामुळे पुढे चाललेले प्राण न ढळता तसेच जोराने पुढे घुसले आणि त्यांची कुंडलिनीच्या द्वारे धडाक्यांच्या तोफांचा मारा सुरू करून षटचक्राचे बुरुज फोडून टाकले. त्या शूरवीरांनी वैराग्याची चिलखते अंगामध्ये घातली आणि एकाग्रतेच्या बळाने ध्यानरूपी तरवारी त्यांच्या हातात चमकू लागल्या. त्या तरवारीचा चमत्कार काय सांगावा. ती लहान थोरांसकट सर्वांना सारखी छाटून टाकत असे. तिच्यासमोर एखादा संशय येऊन उभा राहिला पुरे की त्याला पुरता घाव लागला व लागला तोच त्याचे तुकडे उडवून देत असे. आळसाला रसातळाला घालून निद्रेला आपली दासी करून सोडले. अशा रीतीने रात्रंदिवस सावध राहून योगरूपी किल्ला सर करण्याकरता ते झटत असतात. समरांगणातील वीर मोठे रणधुरंधर होते. ते आपल्याच जोरावर पुढे पुढे चाल करू लागले आणि 17वी जीवनकला तो बाह्यरंध्रातील अमृत स्त्रावांचा साठा तो त्या महावीरांनी काबीज केला. तेथे मोठे भयंकर युद्ध झाले. युद्धात कामाधिक 6 शत्रू मारून टाकले व ते अमोघ आणि दिव्य खड्ग झळकत राहिले. अशा प्रकारे शत्रूंना रणांगणामध्ये पाडून 17वीचे पाणी म्हणजे अमृत प्राशन केले. तो त्या किल्ल्यामधून अनुहताचा ध्वनी एकदम ऐकू लागला. सोहवीरांची एकाग्रता होताच आतील सर्व भेद हाती आला. किल्ला राखणारी अहम ममता अगदी मरावयास टेकली. कामक्रोधादी मोठमोठाले शत्रू पुत्र रणात पडले. त्या दुःखाचे अहंता व ममता
अत्यंत विव्हळ होऊन मरणाच्या अगदी दारी बसल्या. अशी किल्ल्यातील बातमी ऐकताच त्या वीरांच्या मनाला अधिकच स्फुरण चढले आणि त्यांनी तो किल्ला पुरता घेण्यासाठी पुन्हा उठावणी केली. त्या वीरांचे धैर्य मोठे अचाट होते. पराक्रमाने तर ते प्रसिद्धच होते आणि पुढील मार्ग पाहिला तर त्यामध्ये मोठे बिकट संकट दिसले. कर्मरेणूंचे घाट दुर्धर होते. त्यातील विधिवादाची वाट अतिशय दुर्गम होती. परंतु हळूहळू चढून जाऊन तो सारा घाट सपाट करून सोडला. त्यापुढे रजतमाचा खंदक लागला. तो अपरंपार खोल असल्यामुळे त्यात निवृत्तीचे दगड घालून तत्त्वाने निखालस बुजवून टाकला. बाहेर चाहूल न लागू देता मनकर्णिकावरी आज्ञाचक्र काबीज करून ब्रह्मगिरीवर माळ चढवली आणि ब्रह्मरंध्रामध्ये घुसले. तेव्हा दिग्विजयाची एकच घाई ओढून राहिली. अनुहताचा बाहुटा लागला. शोध केला तो किल्ल्यावर शत्रूच कोणी नाही, सारे आपलेच राज्य. तेव्हा रजतमाच्या वाटा आपोआपच सपाट होऊन गेल्या आणि आनंदाने चव्हाट्यावर रामराज्याची द्वाही दौडी पिटली गेली. परकी कोणीच तेथे दृष्टीस पडेना. तेव्हा ध्यानरूप खडांची मूठ सोडली. समदृष्टीने वैराग्य कवचाच्या गाठीही मोकळ्या केल्या. ध्येय, ज्ञान आणि ध्याता ही त्रिपुटीच पाहावयास गेले असता दिसेना. त्यामुळे ध्यानखड्डाचे कारण राहिले नाही. सत्वाने युद्धाची सामग्री फारच प्रचंड जमवलेली होती. तीही लांब टाकून दिली, कारण पुढे कोणी शत्रू म्हणून दिसेच ना. तेव्हा तन्मयतारूपी छत्र भरून समसाम्याच्या सिंहासनावर जीव ही भावना ओवाळून टाकून सहज समाधानाने बसला. नंतर शुद्ध सत्वगुण वाढला व त्याने सर्वस्वाचे लिंबलोन केले व आपण चरणी लागून आत्मस्वरूपामध्ये स्वतःच लय पावला. ज्याप्रमाणे मंथन करून काढलेल्या काष्टातील अग्नी त्या कष्टाची होळी करतो व आपण शांत होतो, त्याचप्रमाणे उत्तम सत्व काढले म्हणजे रज आणि तमन यांचा नाश करून टाकते व नंतर त्या सत्वाचा संभ्रम आपोआपच लयास जातो. तेव्हा जीवाचे जीवपण नाहीसे होते. ज्ञातृत्वासह वर्तमान ज्ञान लयास जाते. प्रपंचाचे भानही शिल्लक न राहता चिन्मात्र स्वरूप पूर्णपणे भरून राहते. असे परिपूर्ण भरलेल्या चिन्मात्र स्वरूपामध्ये चित्ताला विरोध करून आपले म्हणजे हे राजेंद्रा त्या चित्तालाही तेथे चैतन्य रूपच प्राप्त होते असे तू समज. तेव्हा हृदयामध्ये चैतन्य घन आणि बाहेरही परिपूर्ण शुद्ध चैतन्य भरून जाते. तेथे दुसरे काही दिसतच नाही. वृत्तीने जणू शपथच घेतलेली असते. ध्येय, धाता आणि ज्ञान ही तिन्ही एकच पाहिली म्हणजे मन हे उल्हासानेच त्यात गुंतून पडते. तिलाच सविकल्प समाधी असे म्हणतात. तिचा गुणांवाचून उपभोग घेतात. तेथे मग हे निखालस समरस होऊन राहते आणि तो सुखरूप चिद्वंत स्वरूपच होऊन राहतो. ज्ञानी लोक याच समाधीला अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात. ब्रह्म हे इंद्रियांचा गोचर होत नाही. गुण नाहीसे झाल्यानंतर ते डोळ्यांना दिसू लागते. जो अनुभव घेईल त्यालाच ह्याची प्रचिती येते. ते बोलून दाखवल्यासारखे नाही. त्याचा वाद करता करता शास्त्रेही परस्पर विरुद्ध होऊन बसली आहेत. वेदाने तर ती नेती नेती असे म्हटले आहे. योग्याचे समुदाय तर हात टेकून स्वस्थ बसतात. अनुभवी लोक मात्र आत्मज्ञानाने त्याला जाणतात. त्या ठिकाणी हेतू मातू दृष्टांत वगैरे सफे बुडून जातात आणि अद्वैतवादही त्या ठिकाणी लाजून जातो. अंतर्बाह्य समदृष्टी होणे हीच अनुभवाच्या निर्वाणीची खूण आहे. हीच गोष्ट लक्षात आणून मी बाण करणाऱ्याला गुरु केले. तो बाणाचे टोक तापवून सरळ करू लागला असता त्याचे सारे लक्ष तिकडेच लागून राहिले. तेवढ्यानेच त्याचे बाह्य प्रपंचाकडील लक्ष नाहीसे झाले. मग जरी पटका, डंका, नौबती, वाजंत्री, गाड्या, घोडे, हत्ती, शिपाई, पादे वगैरे घेऊन राजा वाजत गाजत मोठ्या समारंभाने त्याच्या दारातून गेला, तरी त्या बाण करणाऱ्याची दृष्टी बाणानेच वेधून राहिल्याने त्याची त्याला दादही लागली नाही. इतक्यात राजाचा हडपी पाठीमागून आला. त्याने त्याला विचारले की ह्या वाटेने सरकार स्वारी गेली काय? पण त्याने त्याला उत्तर दिले की पाहिली नाही बुवा, कोण जाणे गेली का नाही ती. त्या बाण करणाऱ्याला मी डोळ्यांनी पाहिले आणि त्याचे ते भाषण ऐकून मी मनामध्ये बोध घेतला की जगामध्ये एकाग्रता ही मोठी श्रेष्ठ आहे. ती प्रपंचाला डोळ्यापुढेच येऊ
येऊ येत नाही. हीच साधन साध्य करण्याकरता घरादाराचा आरंभ केल्या वाचून एकटेच राहणे योग्य आहे. हेच लक्षण सर्पामध्ये दृष्टीस पडल्यावरून सर्पाला मी गुरु केले. सर्पाला कोणाची सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखाने फिरत असतो. तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छ्वासही व्यर्थ दौडत नाही. योग्याची स्थितीही तशीच असते. त्यालाही दुसऱ्याचा उपसर्ग खपत नाही. लोकांच्या दृष्टीस न पडेल अशा ठिकाणी तो एकांतात एकटाच राहत असतो. तो वाईटाची संगत धरत नाही, पण चांगल्यांचीही करत नाही. सर्पाने काट टाकल्याप्रमाणे तोही देहसंगाच्या बाहेर पडतो. बुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून तो एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. तो खरोखरच आपले स्वरूपानुसंधान कधीही तुटू देत नाही. सर्प आपोहून बिळामध्ये शिरतो. तो त्याचा मार्ग पडलेल्या मार्गावर सारे लोक पाहतात, पण तो तेथून गेला आहे एवढेच त्यांना कळते. तो भुकेलेला आहे की तृप्त झालेला आहे हे काही त्यांना कळत नसते. त्याचप्रमाणे योगीही योग सामर्थ्याने लोकांच्या संसर्गात न राहता गुहेमध्येच लोळत पडतो आणि एकटाच आपापल्याशी क्रीडत असतो. योगी वागत असता त्याचा आचार लहानथोर सारे पाहतात, पण तो खरोखरच सविकल्प आहे की निर्विकल्प आहे हे कोणालाच काही कळत नाही. कोणी म्हणतात तो कर्मठ आहे, कोणी म्हणतात तो कर्मभ्रष्ट आहे, कोणी म्हणतात तो आत्मनिष्ठ आहे, पण स्पष्ट असे कोणालाच काही त्याचे कळत नाही. सर्पाला बोलता मुळीच येत नाही. तो काही थोडासा शब्द मात्र करतो. त्याप्रमाणे योगीही वादविवादांमध्ये कधीच पडत नाही. अंतःकरणातील कृपेच्या बळाचे थोडेसे पण मृदुमंजूळ आणि कोमळ असेच बोलतो. त्यामुळे त्याचे भाषण एक वेळ ऐकले तरी कान अगदी तृप्त होऊन